सुनील आणि यश घरात पहिल्या सामन्याची अगदी या सामन्यातून देखील ही जोडी कायम ठेवलेली आहे। चला चला मनोज भाऊ फिल्डिंग लावा, लगेच आपण गेम स्टार्ट करा। चला पहिला चेंडू सुनील यांच्यासाठी, पहिला चेंडू इथे अगदी एष्टी रक्षक दक्ष होते, मात्र गोलंदाज मनोज पाटील यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू। पंचांचा वाईटचा इशारा आलाय। यास वाईट प्लस 22 चा नशिबाचा चौकार। गुड स्टार्ट, चांगली सुरुवात। सुनील स्ट्राइकला, सुनील नॉन स्ट्राइकला यश घरात। हा चेंडू देखील चेक करावा लागेल। इथे देखील चेंडू आलाय वाईट, धाव संख्या 6। पहिले चेंडूवर वाईट प्लस चौकार आहे अल्पेश, त्यानंतर वाईट। इथे बघूया चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः एष्टी रक्षकांना काय रनिंग झेल टिपलाय। वाह, पहिलं विकेट सुनील झेलबाद। एष्टी रक्षक सुमित आहे का? चांगला झेल सुमित म्हात्रेनं कंप्लीट केलाय। अनिल म्हात्रे यांचे चिरंजीव, त्यानंतर सुनील बाद झाले। यानंतरचा सामना आहे MI लाईफस्टाईल आणि RS एंटरप्राइजेस, दोन्ही टीम संगणक आपण तयार राहा। इथे चेंडूला अगदी विसेप मध्ये खेळून काढलं, एक सिंगल न फलंदाज। रोशन घरात एक सिंगल धाव घेऊन आपला अकाउंट ओपन केलंय। संघाची टोटल 7। बघूया यश, चपल क्रॉस, चांगला फटका, इथे ताकद नजाकत टायमिंग पाहायला मिळतो यश घराच्या बॅट मधून आणि षटकाराने आपला अकाउंट ओपन केलाय। पहिल्या सामन्यातून 71 आणि या सामन्यातून इनिंगला तिथूनच सुरुवात केली 6 धावीनं। इथे अजून एक चांगला फटका, इथे देखील चेंडू सीमा पार, सलगचा दुसरा षटकार। लीग तिसरं पर्व खूप लकी आहे। पहिल्याच मॅच मधून प्रथम फलंदाजी करताना 12 चेंडू मध्ये 53 बनवल्या आणि 6 मध्ये 6 षटकार देखील त्यांनी ठोकलेत। नवीन चेंडू घ्या, तो जुना चेंडू ठेवा। म्हात्रे सर एक जुना चेंडू ठेवा तुमच्याकडे, नवीन चेंडू द्यावा लागेल कारण की पहिला ओव्हर अजून कंप्लीट झाला नाही, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत। संदीप पाटील, सँडी नवीन चेंडू फेका, नवीन चेंडू आपले इथून संपलेत कॉम्बॉक्स मधून। 19 धावा।
इथे देखील चांगला फटका आपण पाहतोय. एका टप्प्यानं चेंडू चालला अगदी सीमापार. तेवीस धावा लागल्यात. यशनं प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतलाय. पहिल्या मॅच मधून 71 आणि दुसऱ्या सामन्यातून 3 चेंडू मध्ये 16. म्हणजे यश नावाचं वादळ इथे थांबायचं नाव घेत नाहीये. मला वाटतं गत वर्षी रुपेश घरच्या टीम मध्ये यश होता. इथे हा फटका ताकदवान. अगदी बघूया उंची मिळाली, लांबी मिळेल का. आणि ते झेल केलंय धरतीला दान. नक्कीच मनोज पाटील थोडेसे नाराज, कारण की यशला बाद करण्याची संधी चालून आली होती. इथे खराब फिल्डिंग मुळे यशला जीवनदान दिलाय. आणि जीवनदान अशा फलंदाजाला दिलाय की ज्याच्यामध्ये हिंमत आहे. कुठलेही गोलंदाजाला मोठे फटके मारण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि क्वार्टर 50. 25 धावा लागलेत. नक्कीच इथे ही जर विकेट आली असती तर चांगलं कमबॅक करण्याची संधी हार्दिक ओम यश एंटरप्राइजेस संघाला राहिली असती. मनोज पाटील स्वतः संघाचे संघनायक आहेत. चला चला वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा. आता ऊन देखील थोडासा कमी झालाय, उष्णता हवा सुटलेली आहे. आता पटापट आपण सामने कव्हर करूया. इथून आपल्याला 6 सामने कंप्लीट करायचेच आहेत. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असणार आहे, मेगा फिनाले. बघा दशरथ घरत देखील आलेत आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन. चांगली गोलंदाजी केली. स्वतः संघाचे संघ मालक, संघ नायक. आणि एक चांगली बातमी, या संपूर्ण KPL 2025च्या तिसऱ्या पर्वामध्ये जे सर्व संघ नायक आहेत, त्यानंतर संघ मालक, सर्व खेळाडू, सर्व
हॅलो 65 धावांचं लक्ष आहे. हार्दिक ओम यश एंटरप्राइजेस टीम समोर आणि पहिल्या चेंडूवर मनोज पाटीलनं एक सिंगल धाव घेऊन आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. नक्कीच आजच्या दिवसातून यश घराची कामगिरी आज इम्प्रेस केलाय. यश घरतनं पहिल्या सामन्यातून इथे हा चेंडू आलाय डॉट. षटकार खाल्यानंतर गोलंदाज संदीप म्हात्रेनं स्वतःला संदीप पाटील स्वतःला कमबॅक केलाय. हा फटका ऑन साइडला बघूया. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगला झेल यशनं कंप्लीट केलाय. फलंदाज बाद. मोठी विकेट सुमित म्हात्रेजी. यतीन करून अतुल भोईरला षटकार रेटिंगसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. 6 बोलून 3 मारले तरी चला. आता बघूया त्याने इनिंग मध्ये 3 मारले तरी देखील आणि इथे पहिल्या चेंडूवर पहिला धमाका षटकार अतुल भोईरनं ठोकलाय. केस पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून अतुल भोईरनं देखील चांगला प्रत्युत्तर दिला आहे. 5 चेंडू मध्ये 13. शेवटचा चेंडू संदीप म्हात्रे. हा चेंडू चांगल्या लाईनात लेंथ वर आलाय. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना हार्दिक ओम यश एंटरप्राइजेस टीम 1-13 वर. 12 मध्ये 52 धावा अजून बनवायचे आहेत. आव्हान कठीण आहे. बघूया दशरथ घरात दक्षिका एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक आणि स्वतः संघ नायक देखील आहेत. यानंतर MI लाईफस्टाईल आणि RS एंटरप्राइजेस. RS न नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय मनोज पाटील यांच्या बॅट मधून आणि चेंडूला पाठवला डिफाईन लेकरिझनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगली फटकेबाजी आज मनोज पाटीलनं देखील केलेली आहे. पहिल्या मॅच मध्ये नव्हती दिली. नक्कीच यानंतर आपण दक्षिका एंटरप्राइजेसचे संघमालक दशरथ घरत यांना सूचित करू की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. इथे बघूया अगदी चेंडूला एका टप्प्यानं डीप मधून उचललाय. फक्त मिळेल एक सिंगल. वेलकम मनोहर मडवी वेताल कोपर 40+ चे एक सिनियर खेळाडू. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू देखील स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप मधून चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. सीमा पार. सलगचा दुसरा चौकार अतुल भोईरच्या बॅट मधून. या ओव्हर मधला दुसरा आहे. 65 बनवायचे आहेत. आव्हान
कठीण आहे. इथे चांगला फटका आणि चांगला प्रयत्न देखील, मात्र चेंडू थांबत नाहीये. धावांचं लक्ष आहे. आता शेवटच्या ओव्हर मध्ये अजूनही 36 म्हणजे 6 मध्ये 6 एज घरत सारखी फलंदाजी इथे करावी लागेल. यशना 6 मध्ये 6 देखील मारले, 12 मध्ये 53 पण बनवल्या आणि 2 सामन्यातून 100+ धावा देखील केलेत. नक्कीच एक चांगला खेळाडू. एज घरत एक चांगला खेळाडू आहे आणि रेग्युलर क्रिकेट मध्ये या खेळाडूला सलामीला संधी द्यायला काय हरकत नाहीये. इथे अगदी जम्पिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच सुनील म्हात्रे सर असतात तिथे बिमरचा केला इशारा आणि हा चेंडू असेल फ्री. आता 6 मध्ये 35 फ्री चेंडू. हा चेंडू देखील बाहेरच्या दिशेने वळवलाय. वाईटचा इशारा. यशनं 2 विकेट घेतलेत, 100+ धावा 2 सामन्यातून. फ्री कायम. हा चेंडू तेज तर्रार चांगल्या लाईन अँड लेंथ वर चेंडूला अगदी हलक्यातनं ऑफ ड्राईव्ह केलाय. एक सिंगल धाव फलंदाज अतुल भोईरनं कंप्लीट केलेली आहे. आता सिनियर खेळाडू संघाचे संघनायक मनोज पाटील यांनी पहिल्या सामन्यातून 27 धावांचं योगदान दिलं आहे आणि या सामन्यातून देखील त्यांनी 6 धावा 1 चौकार बनवल्यात. इथे बघूया दशरथ घरत काय चांगली फिल्डिंग. वा अगदी डोफा टेकून चेंडूला अडवलं होतं. चांगलं कनेक्शन केलंय. फक्त एक सिंगल. धावसंख्या 33 33. हा फटका बघूया. एसटी रक्षकाच्या मागे चेंडू चाललाय. लॉंग स्टॉप. हा येतोय चौकार. चला आर्यस एंटरप्राइजेस आपण तयार राहा. हा सामना संपल्या बरोबर आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. आर्यस आणि MI 37 धावा. फक्त एक चेंडू दुसऱ्या विजयापासून दूर. दक्षिका एंटरप्राइजेस टीमची आज कामगिरी चांगली राहिलेली आहे. हा चेंडू आलाय वाईट. इथे देखील चेंडू वाईट. वाईट प्लस 22 2 धावा या चेंडूवर. वाईट प्लस 22 धावसंख्या झाली ती 40. चेंडू टाकून झालेत 4. 2 चेंडू अजून बाकी आहेत आणि या चेंडूवर एक सिंगल. लेग बायचा इशारा आलाय. 41 धावा. आणि हा चेंडू आला आहे इथे डॉट आणि हा सामना जिंकलाय दक्षिका एंटरप्राइजेस टीमनं. आजच्या दिवसातून 2 सामने खेळले आणि दोन्ही सामन्यातून विजयी संपादन केलाय. अभिनंदन. दसराची गरज ऑल टीम दक्षिका एंटरप्राइजेस आणि हार्डलक टफ लक हार्दिक ओमेश एंटरप्राइजेस. 2 सामने खेळलेत, 1 जिंकलात 1 हारलात. नक्कीच इथून प्रत्येकाला आता हार जीत करावीच लागेल आणि या सामन्यातून सामनावीर खेळाडू नो डाऊट जॉईंट होत आहेत कोपरगावचे भरारीचे सरपंच श्री हेमंत घरत साहेब. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आर्यस एंटरप्राइजचे योगेशजी पाटील फुल आता स्विंग मध्ये आहेत. कुठल्याही परिस्थितीत त्यांना सामना जिंकायचाच आहे असं त्यांनी एक निश्चय केलेला आहे. अतिशय जबरदस्त फटका. 4 रन रोहित म्हात्रे यांच्या बॅट मधून.
बॉलर राजेश भोईर जरा डिप्रेशन मध्ये दिसत आहेत, पण योगेश पाटील त्यांना सांगत आहेत चिंता करू नका, आम्ही आहोत. योगेशजी पाटील जरा असा कामली सारखा करा ना, असं असं. हॅलो झाडू शॉट एक शब्द बोलते तू. तुम्ही बघू शकता राजेश भोईर यावेळी कमबॅक जरा नवीन आहो ना म्हणून. अरे बोल ना तू पिन्ना नानक मज्जा केले आपण. याप्रमाणे तुम्ही बघू शकता. हा चालेल चालेल. हॅलो थँक्स धन्यवाद कालूमचे केने. पुन्हा एकदा सर्व खेळाडू उपस्थित मान्यवर सर्वांचं कोपर प्रेमी लीग 2025 या स्पर्धेमधून मनस्वी स्वागत. दुपारचं सत्र 2 दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद अशी सुरुवात. MI लाईफ स्टाईल संघाच्या माध्यमातून आपण प्रथम फलंदाजी पाहतोय. रोहित आणि जतीन ही सलामी जोडी इनिएक्शन मध्ये पाहतोय. दुसऱ्या षटकाला बारंबार सुरुवात होते. गोलंदाज येतोय महत्वाचा हितेश भोईर. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी डावखुरा फलंदाज जतीन ज्याचा बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये सुरेख सुंदरशा धावा देखील आपण पाहिल्या होत्या. हितेश रॅटम ओव्हरचा मारा या ठिकाणी मात्र चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष आहे पण हातानं नव्हता जणू काय क्रिकेट नव्हतं फुटबॉल खेळतोय हा क्षेत्ररक्षक. गणेश कासार मनीष काही हरकत नाही. चेंडू अडवलाय फार महत्वाचं आहे. अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून आपण पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज जो मारून पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओव्हरचा मार करताना गोलंदाज संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज परिपूर्ण संघाचं मदार खऱ्या अर्थानं संघाचा विश्वासू गोलंदाज हितेश रॅटम. आउट ऑफ इनसाइडचा फटका. चेंडू शॉर्ट कव्हरला इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. एक धावेने संघात धावसंख्या 13. जतीनीच्या बॅट मधून आपण हा फटका पाहिला. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडी आउट ऑफ ऑप्शनच्या बाहेरची होती. स्टिअर केलं चेंडूला. आउट ऑफ इनसाइडचा फटका. अविदेशी ताकद मात्र फटक्यामध्ये झोकता आली नव्हती. एकच धाव कंप्लीट झाली. एकदम संघात धावसंख्या होती ती बिनबाद 13. ओव्हर क्रमांक दुसरं. पुन्हा एकदा गोलंदाज हितेश. +40 फॉर्मॅटचा आपण जर विचार केला तर राजेश भोईरा संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. रेग्युलर ग्रामीणचा आपण जर विचार केला तर हितेश अधिक एक चांगला फलंदाज आहे.